रामटेकमध्ये काय चित्र असणार आहे? कारण रामटेकमध्ये बंडखोरी झालेली आहे. बंडखोर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेत. काँग्रेसचे बंडखोर देखील पाहायला मिळालेत. त्यामुळेच काँग्रेसच्या बंडखोराचं पारडं जड असल्याचं मानलं जातंय. रामटेकमध्ये काय चित्र असणार आहे? साधारणतः काँग्रेसचे बंडखोर उमेदवाराचं पारडं इथं जड दिसतंय आणि त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण असणार बघूयात. सेजल, निश्चितच आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी बघूयात कोण नेमके रामटेकमध्ये या ठिकाणी संभाव्य आमदार असू शकतात. तिहेरी लढत या मतदारसंघामध्ये बघायला मिळालेली होती. काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक, शिंदे गटाचे आशिष जयस्वाल, ठाकरे गटाचे विशाल बरबटे यांच्यामध्ये तिरंगी लढत. मात्र विजयी काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक हे या ठिकाणी विजयी होताना दिसत आहे. बंडखोरी जसं तन्मय आता सांगितलं, रामटेकमध्ये काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली होती, तर राजेंद्र मुळक हे काँग्रेसचे बंडखोर आमदार या ठिकाणी विजयी होताना दिसत आहे. दोन्ही शिवसेनेमध्ये असलेली लढत ही या ठिकाणी बघायला मिळाली होती. मात्र दोन्ही शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांचा विजय या ठिकाणी होणार नाही असं काहीच दिसतंय. तरी तन्मय मात्र हे संभाव्य आकडे आहेत. हो, जो निश्चित निकाल आहे तो 23 तारखेलाच आपल्याला बघता येणार आहे. अगदी खरं आहे. मात्र काय बलस्थान आहेत? का बरं राजेंद्र मुळक यांचा पारडं जड मानलं जात आहे? का संभाव्य आमदार म्हणून त्यांना निवडण्यात आलंय? जनतेनं का कौल दिलाय ते देखील जाणून घेऊयात. स्थानिक प्रतिनिधी आहेत आमचे दीपक गिरधर यांच्याकडनं. दीपक, 59 रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी काल झालेल्या मतदानामध्ये 71% मतदान झालं. रामटेकच्या गडासाठी काट्याची टक्कर झाली. भाजप सेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आणि रामटेकवरून 4 वेळा आमदार राहिलेले आशिष जयस्वाल हे 5व्यांदा आपलं नशीब आजमावत आहे. तर काँग्रेस बंडखोर राजेंद्र मुळक यांनी त्यांना काट्याची टक्कर दिल्याचे चित्र आहे. एकूणच या लढतीमध्ये आशिष जयस्वाल हे निसटती बाजू मारू शकतात अशी चिन्ह आहे. परंतु ही लढत अतिशय काट्याची आणि थेट दुहेरी लढत झाल्याने चित्र तसे अस्पष्ट व धूसर आहे. राजेंद्र मुळक यांच्या मागे मुस्लिम समाज, कुणबी समाज, एससी समाज असे समाज एकवटले होते. तर आशिष जयस्वाल यांनी एकच सूत्र भूमिपुत्र असा नारा दिल्याने त्यांच्या मागे एकूणच स्थानिक उमेदवार म्हणून त्यांच्या मागे रामटेककरांनी आपली ताकद उभी केली होती. तसेच हिंदुत्ववादी विचारांची मतं देखील त्यांना मिळाल्याचे चित्र आहे. या दोघांमध्ये अतिशय काट्याची लढत झाली. काँग्रेस महाआघाडीचे जे उमेदवार होते विशाल बरबटे ते येथे निष्प्रभ झाल्याचे चिन्ह दिसत आहे. तर मुळक यांना त्यांचेच काँग्रेसचेच दोन बंडखोर उमेदवार चंद्रपाल चौकसे आणि सचिन किरपाण यांनी थोडासा त्रास दिल्याचं दिसून येते. परंतु यात शेवटच्या क्षणी आशिष जयस्वाल हे बाजी मारतील असे एकूण चित्र आहे.